नमस्कार, मी शुभदा गोडबोले। आजचा विषय प्रतिभा आणि प्रतिमा या सुधीर फडके यांच्या झालेल्या मुलाखतीबद्दल। ते म्हणतात, मी खूप लहान वयात गायला लागलो। घरातील वडीलधारी सांगत की घरासमोरून एखादा भिकारी गात गेला की मी अगदी हुबेहूब तसंच गात असे। माझे मामा गाण्यातील खूप रसिक व जाणकार होते। कोल्हापूरला गांधर्व महाविद्यालयात प्रवेश घेताना प्राचार्य श्री पाध्येबुवा यांनी मला गायला सांगितलं आणि एकदम 3ऱ्या वर्गात बसवलं। एकूण 5 वर्ग होते। लवकरच माझ्या शिकवणुकीचा तास 1वरून 3 वर गेला। त्यातील 1 तास शिक्षण व 2 तास फक्त गाणं श्रवण करणं। माझं स्वरज्ञान पहिल्यापासून पक्क होतं, इतकं की वयाच्या 10व्या वर्षी कोल्हापुरात गांधर्व विद्यालयाची कॉन्फरन्स भरली होती। मोठमोठे गवई आले होते। तिथे माझ्यावर प्रयोग केला गेला। मला मधोमध उभं केलं। बाकी सर्व गवई अर्धगोल बसले आणि पाध्यांनी सांगितलं की या मुलाचं सर्वज्ञान इतकं उत्तम आहे की तुम्ही काहीही म्हणा, दुसऱ्या क्षणी तो सही नोटेशन काढून दाखवेल। प्रत्येक गवयाने गायलं की मी दुसऱ्या क्षणी त्याचं नोटेशन काढून दाखवे, याचं माझं मला पण आश्चर्य वाटलं। गुरुला इतका आत्मविश्वास माझ्याबद्दल होता। 1939 साली हिटलरनी पोलंडवरती स्वारी केली आणि महायुद्ध सुरू झालं आणि माझ्याही आयुष्यातलं युद्ध सुरू झालं। मी मुंबई पोटासाठी सोडली। माझी व माझ्या गुरूंची इच्छा मी उत्तम गवई व्हावं अशीच होती, पण परिस्थितीमुळे मी सुगम संगीताकडे आलो। बिहारमध्ये गयेच्या मंदिरात गायलो। तिथल्या पुजाराने देवाच्या गळ्यातील हार काढून माझ्या गळ्यात घातला। हे माझं अतिशय पुण्य। 1943च्या सुमारास हिज मास्टर्स व्हॉइस नंतर प्रभास सिनेमा इथे मी म्युझिक डायरेक्टर म्हणून काम केलं। एकूण 110 चित्रपटांच्या संगीताचं दिग्दर्शन केलं। त्यातील 20 हिंदी, बाकी सर्व मराठी। हिराबाई बडोदेकर व बालगंधर्व यांचा मी अक्षरशः एकलव्यासारखा शिष्य। त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकण्याचा कधी योग आला नाही। हिराबाईंकडून मी 2 गाणी गाऊन घेतली। विशेष म्हणजे त्यांच्या 61च्या कार्यक्रमात मी अध्यक्ष म्हणून होतो। बालगंधर्वांनी माझ्या एका चित्रपटात तुकारामाचे काम केले। तेव्हा त्यात त्यांना 6 पदं गायची होती। तेव्हा माझ्यासारख्या शिष्याला त्यांना शिकवण्याचा सुवर्णयोग आला होता। म्हणजे त्या दृष्टीने तेवढा पुरता का होईना मीच त्यांचा गुरु झालो, हे अत्यंत विनयाने मी सांगतो। 1 एप्रिल 1955ला रामनवमीला गीतरामायणाचा कार्यक्रम आकाशवाणीवरून सुरू झाला। त्याचं ध्वनिमुद्रण सकाळी 5 वाजता झालं आणि प्रक्षेपण सकाळी 8:45 वाजता। त्याचं सर्व श्रेय तेथील अधिकारी सीताकांत लाड यांना आहे। गीतरामायणामुळे आयुष्य सार्थकी लागलं। धन्यवाद।